मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। जरांगे पाटील नारायणगडावर जाणार। जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही, तर काही लोक राजकीय सदम्यातनं बाहेर न आल्यानं टीका करतात। बाळासाहेब थोरातांच्या टीकेवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 3 आंदोलकांचा मृत्यू। बीडमधील मृत आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंतांची मदत। सावंतांकडून बीड जिल्ह्यातील 3 पीडित कुटुंबांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत। पालघरमध्ये हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाचा जीआर या ठिकाणी जाळण्यात आलाय। कुणबी सेनेकडून या जीआरची होळी। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नये ही आंदोलकांची मागणी। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शेजारी टॉवरवर चढून तरुणाचं आंदोलन। नगरपालिकेनं अधिग्रहित केलेल्या जमिनीचा ताबा देण्याची मागणी। टॉवरवर चढलेल्या आंदोलकाची पोलिसांनी काढली समजूत। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जुन्या वादातनं एकावर चाकू आणि दगडांनी हल्ला, तर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रजत जाधव या व्यक्तीवर हल्ला करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात।